विधानसभा कामकाज सल्लागार समितीची आज महत्त्वाची बैठक. पावसाळी अधिवेशनाचा कार्यकाळ ठरवण्यासंदर्भात निर्णय घेणार. विधानसभा अध्यक्षांसह मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित. महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक आज विधानसभेत मांडण्यात येणार. समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे विधिमंडळात समितीचा अहवाल सादर करणार. विरोधकांच्या भूमिकेकडे लक्ष. समरजित घाटगे राष्ट्रवादी सोडण्याची शक्यता. शिवसेना किंवा भाजपात जाण्यासाठी चाचपणी सुरू. समरजित घाटगे यांनी विधानसभेला भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात केला होता प्रवेश. छत्रपती संभाजीनगरमधील विद्यादीप बालसुधारगृहाची मान्यता रद्द होणार. मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात घोषणा. बालसुधारगृहात छळाला कंटाळून 9 मुलींनी केलं होतं पलायन. दक्षिण मुंबईतील कर्नाक उड्डाणपुलाचा आज मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते होणार लोकार्पण. पूर्व आणि पश्चिम भागांना जोडणाऱ्या या पुलावरनं वाहतूक सुरू होऊन नागरिकांचा प्रवास होणार सुखकर. नांदेडमध्ये महिन्याभरापूर्वी तयार करण्यात आलेला डांबरी रस्ता उखडला. निकृष्ट कामाची प्रशासनाकडनं पोलखोल. बोगस कामं करणाऱ्यांवरती कारवाई कधी, स्थानिकांचा सवाल. उत्तराखंडमध्ये सततच्या पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती. अलकनंदा नदीच्या पाणी पातळीत वाढ. घाटमाथ्यावरील मंदिरांसह अनेक घरं पाण्याखाली. मध्य प्रदेशातील छतरपूरमध्ये पुराचा प्रवाह वाढल्यामुळे अनेक पूल पाण्याखाली. पुराच्या पाण्यातनं नागरिकांचा जीवघेणा प्रवास सुरू. राजधानी दिल्लीमध्ये भूकंपाचे धक्के. 4.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला. 10 सेकंद जमीन हादरली.